लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। जत तालुक्याच्या त्रिभाजनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार पडळकर प्रयत्नशील। संजय तेली। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री महसूल मंत्री यांची भेट। विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्याचे त्रिभाजन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्ष सातत्याने केली जाते, मात्र त्या बाबतीत अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललं जात नव्हतं। मात्र विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत जत तालुक्याच्या त्रिभाजन कामी शासन स्तरावर बैठक घेऊन जत तालुक्याचे त्रिभाजन करावे अशा मागणीचे निवेदन जत तालुक्यातील शिष्टमंडळाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं असून त्यासाठी लवकरच महसूल मंत्री बैठक बोलावणार असून जत तालुक्याच्या त्रिभाजनासाठी आमदार पडळकर हे प्रयत्नशील असल्याची माहिती जत भाजपाचे युवा नेते संजय तेली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले। संजय तेली म्हणालेत की दुष्काळी जत तालुका भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठा आहे, यासाठी तालुक्याचे त्रिभाजन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्ष केली जाते। दरम्यानच्या काळात संख येथे अप्पर तहसील कार्यालय करून शासनाचे या भागातील लोकांची सोय करण्यापेक्षा गैरसोयच केलेली आहे। तालुक्यातील शेवटचा टोक असलेल्या उमदी परिसरातील लोकांना तालुक्याचे अंतर 50 किलोमीटरचे आहे, तर संख येथे जाण्यासाठी वाहनाची सोय नाही अशी स्थिती आहे। विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्याचा विकासही खुंटलेला आहे, त्यामुळे या तालुक्याचे त्रिभाजन व्हावे अशी मागणी सातत्याने होत होती। त्याच अनुषंगाने जत येथील शिष्टमंडळांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली असता आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत जत तालुक्याच्या त्रिभाजन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी लेखी निवेदन दिलं असून आमदार पडळकर हे जत त्रिभाजनासाठी प्रयत्नशील आहेत, त्यामुळे लवकरच महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत जत तालुक्याच्या त्रिभाजनासाठी बैठक लावून निर्णय घेतला जाईल असा आम्हाला विश्वास असल्याचं तेली यांनी सांगितले। यावेळी युवा नेते लक्ष्मण जगगोंड, किरण पाटील, अनिल पाटील सह मान्यवर उपस्थित होते। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।